जल जीवन मिशन योजनेचे कामात भ्रष्टाचार। विविध पक्षाच्या वतीने दिनांक 16 जुलै 2024 रोजी नंदुरबार जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन। सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 11 जुलै 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सर्व पक्षीय नेत्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्याभरात होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व अनेक योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी शासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी दिनांक 16 जुलै 2024 रोजी नंदुरबार जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनात जिल्ह्याभरातून 10,000 पेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सर्व पक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। दरम्यान जल जीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत मांडणार अशी माहिती देत आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांनी केले आहे। यावेळी खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी, माजी आमदार उदयसिंग पाडवी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल, किरण तडवी आदी उपस्थित होते। नमस्कार। आज आम्ही सर्व पक्षीय बैठक प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये अनेक मुद्दे होते, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जल जीवन मिशनचा। आणि जल जीवन मिशन संदर्भात जे भ्रष्टाचार झाला आहे, ठेकेदारांना कामे फक्त 20% झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे। आणि गावी अनेक लोकांची तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही, पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्रोत माहीत नाही, सोर्स माहीत नाही, असे अनेक प्रश्न आहे। 3054चे मोठा प्रश्न आहे। हायकोर्टात जे अहवाल सादर करायचा समितीने ते केला नाही आहे। तसंच कृषी विभागमध्ये जिल्हा परिषदच्या कृषी विभागमध्ये डीबीटी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दिवेचं टेंडर काढला गेला आहे, त्याचे मोठा प्रश्न आहे, त्याचाही भ्रष्टाचार दिसतोय आम्हाला। आणि जिल्हा परिषदचे एक जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहेत, ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली। आणि नागरिकांना असो, लोकप्रतिनिधींना असो, सर्वांना आवाहन केलं आहे की 16 तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं। तुमची जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं, कारण हे जे आहे प्रशासनाला आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येते असं नाही, 1-1.5 वर्षापासून ते चालवत आलं आहे। आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आमचे काही डिमांड आहे, आम्हालाही काही उत्तर पाहिजे, ते भेटायला पाहिजे। त्यासाठी आम्ही 16 तारखेला आम्ही सर्व हजर राहणार।